नमस्कार, मी रेकी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्वेल यांच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहोत की आपल्या ज्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आहेत किंवा ज्या ऊर्जा आपल्याला आपल्या साधनेतून मिळतात त्या ऊर्जा आणि आपली प्राण ऊर्जा संतुलित झाल्यानंतर त्याचा परिणाम हा सबकॉन्शियस माइंड वरती कसा होतो हे आपण बघत आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की एक्झॅक्टली सबकॉन्शियस माइंड कधी वर्क करतं आणि ते कधी करत नाही। तर ह्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडची एक प्राथमिक ओळख आपण करून घेतली आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं एक्झॅक्टली वर्किंग कसं होतं आणि ह्या ऊर्जा त्या कशा ऍक्सेप्ट होतात हे आपण बघणार आहोत। तर ज्या वेळेला माणसाचा कॉन्शियस माइंड हा ऍक्टिव्हेट असतो त्यावेळेला माणसाचा अनकॉन्शियस माइंड हा काम करत नाही। म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सकाळच्या वेळेला असता किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असता किंवा एखादी गोष्ट तुमच्या समोर येते आणि ती मग नॅचरली असू दे किंवा इननॅचरल असू दे, त्या गोष्टीचा तार्किक दृष्टीने ज्यावेळेला तुम्ही विचार करता किंवा ही गोष्ट अशी का झाली किंवा एखादी गोष्ट घडण्यासाठी काय लागणार आहे किंवा ही गोष्ट तुमच्या एक्सपेक्टेशन नुसार घडणार आहे की नाही, हा ज्या वेळेला गोंधळ असतो त्यावेळेला आपलं कॉन्शियस माइंड हे ऍक्टिव्हेट असतं, त्यावेळेला अनकॉन्शियस माइंड आपलं काम करत नाही। मग आपलं अनकॉन्शियस माइंड कधी काम करतं? ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही नोकरी करताय आणि तुम्हाला मर्सिडीज घ्यायची इच्छा आहे, पण ही इच्छा तुमच्या मनात आहे, पण तुमच्या मनामध्ये जर का शंका आली तर मर्सिडीजची किंमत काही लाखामध्ये, मग आता तर माझ्याकडे पैसे नाहीत, मग ही गाडी मला कशी मिळेल? या सिच्युएशन मध्ये तुमचा कॉन्शियस माइंड हा ऍक्टिव्हेट करतो आणि अनकॉन्शियस माइंड हा स्लीप मोडवरती असतो। म्हणजे तुम्ही जो काही विचार करताय किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत जात नाही। म्हणजे थोडक्यामध्ये आपलं मन ही गोष्ट तिथल्या तिथे डिलीट करतं, कारण ते त्या गोष्टींच्यासाठी कारण शोधत असतं। पण ज्या वेळेला तुम्ही स्वतःला ही गोष्ट सांगता की मला ही गाडी आवडली आणि मला ही गाडी घ्यायची आहे, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा वादंग किंवा वादविवाद किंवा हे कसं होईल हा प्रश्न ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये येत नाही, त्यावेळेला ते जे सिग्नल्स असतात ते डायरेक्टली जातात ते अनकॉन्शियस माइंडकडे, आणि ज्या वेळेला हे सिग्नल्स अनकॉन्शियस माइंडकडे जातात त्याच वेळेला ऑटोमॅटिकली तुम्हाला जे काही अपेक्षित आहे ते घडण्यासाठी सुरुवात होते। आता ह्याच्यामध्ये दिव्य रेकी शक्तींचा काय परिणाम असतो किंवा ह्या ऊर्जा कशा त्याच्यासाठी कारणीभूत ठरतात हे आपण बघणार आहोत, पण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।